हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून चर्चा आहेत की DMER DHSची जी एक्झाम आहे, ओके, ही एक्झाम कोण घेणार? ओके, म्हणजे 2026मध्ये जी परीक्षा येणार आहे ती एक्झाम TCS घेणार की MPSC घेणार, यामध्ये आपण चर्चा करणार आहे. आणि मला असं वाटतं की ही जी इन्फॉर्मेशन DMER DHS देणारा मी फर्स्ट एकमेव कॅन्डिडेट असणार आहे सध्या तरी. ओके, आय डोंट नो, यानंतर तुम्हाला व्हिडिओ भरपूर बघायला मिळतील. ओके, सो सर्वात पहिलं व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जे पण आपले नर्सिंग ॲस्पिरंट आहेत, जे नर्सिंगची एक्झाम देणारे विद्यार्थी आहे, ANM असो, GNM असो, BSc असो, MSc असो, PhD असो, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ओके, चला सुरू करूया. सर, ही एक्झाम कोण घेणार? TCS घेणार किंवा MPSC घेणार? ओके, बघा, यामध्ये बघू शकता 2024मध्ये 18 जुलै 2024चा शासन निर्णय आपल्याला बघायला मिळतो सामान्य प्रशासन विभागाला. ओके, काय म्हणते याच्यामध्ये की राज्य शासनाने ह्या जो गव्हर्नमेंट रिझॉल्युशन जे काढलं, GR काढलं, आणि त्यांनी म्हटलं आहे की सर्व शासकीय कार्यालयातील गट ब म्हणजे अराजपत्रित आणि गट क फक्त वाहन चालकांना वगळून सगळी पदं सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याबाबत. म्हणजेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MPSC घेणार आहे, याविषयी आपल्याला शासनाने 2024मध्ये सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच 1 जान 2026च्या पुढे सगळे जे परमनंट वॅकन्सीज आहेत, ओके, महाराष्ट्र शासनातले, ओके, गट ब आणि गट क वाहन चालक वगळून हे सगळे पदं कोण घेणार? MPSC घेणार. ओके, आता मेन मुद्दा काय आहे की बाबा MPSCला घेणं शक्य आहे का? बट MPSCने काय म्हटलं की आम्हाला जवळपास काही कालावधीनंतर, सध्या आम्ही खूप ओव्हरबर्डन आहोत, ओके, आणि काही कालावधीनंतर म्हणजेच 1 जानेवारी 2026 नंतर आम्ही ज्या पण शासनाच्या एक्झाम्स असणार त्या घेऊ शकतो, अशा पद्धतीनं शासनाला कळवलं होतं. ओके, सोबतच तुम्हाला माहिती आहे की 2025 म्हणजे 31, ओके, 31 डिसेंबर 2025पर्यंत हा जो करार होता हा TCS सोबत होता. ओके, IBPS सोबतचा करार याच्यामध्ये लिहिलेला नाही आहे. TCS सोबत करार होता 31 डिसेंबरपर्यंत. जेवढ्या पण महाराष्ट्र शासनाच्या ज्या परीक्षा होत्या बऱ्याच, ज्या की TCS घेत होता 31 डिसेंबरपर्यंत. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतील सर आता DMERची एक्झाम TCSनी घेतलं. अरे बाबांनो, काय झालं बघा, आता तुम्ही मागे पण व्हिडिओ बघितले होते, ओके, की नाही बाबा TCSच घेणार, TCS घेणार. बट थांबा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट अजूनही याच्यामध्ये दडलेली आहे. सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, ठीक आहे. सो 31 डिसेंबर 2025मध्ये 25पर्यंत सगळ्या एक्झाम DMER DHSच्या TCSनी कंडक्ट केल्या. ओके, सगळ्यांना माहिती आहे. ओके, बट पुढचं काय? ओके, जर कॉन्ट्रॅक्च्युअल भरती, आता CHUची भरती चालू आहे, CHUसाठी IBPS एक्झाम घेणार आहे, IBPS. ओके, IBPSच्या कराराबद्दल याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. ओके, त्यांनी सरळ सांगितलं की बाबा आम्ही जवळपास 2025पर्यंत एक्झाम घेऊ शकत नाही, बट पुढे आम्ही एक्झाम घेऊ शकतो, अशा पद्धतीची शाश्वती MPSCनी महाराष्ट्र मंत्रिमंडळ आहे त्यांना दिलं होतं. त्यानंतर कालच तुम्ही बघू शकता जे तलाठी भरती आहे, तलाठीला आपण काय म्हणतो, ग्राम महसूल अधिकारी, दॅट इज तलाठी, याची बिंदू नोंदवलीसाठी एक पत्र काल हे झालेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की बघा याच्यामध्ये काय सांगितलं की राज्य शासनाच्या अधिपत्याखालील पदाची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सूत्रीकरण करण्यास अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागात दिनांक अखेरची रिक्त पदाची स्थिती व बिंदू नोंदवली प्रमाणित केली, याबाबतची माहिती मागवलेली आहे. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीच मागवण्यात आलेली आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच आता जे तलाठी भरती आहे, तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल, ही आता MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. ओके, सर्वात पहिलं कारण MPSC काय करते, MPSC आपले जे पत्ते असतात, आपलं कुठल्याही गोष्टी उघडपणे सांगत नाही. बट मला असं वाटतं की MPSCनी इथे क्लिअर करायला पाहिजे की MPSC कुठल्या एक्झाम घेणार आहे, कुठल्या एक्झाम नाही घेत. आता सगळ्यांना माहिती आहे की तलाठीची जी परीक्षा आतापर्यंत TCS घेत होती, ओके, बट यापुढे MPSC घेणार, याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की बाबा सगळी इन्फॉर्मेशन मागवली आहे. तसंही जे तलाठीची काहीतरी मार्चपर्यंत याची हे गेलेली आहे. ओके, मार्चच्या 16 तारखेपर्यंत याची 2023ची जी भरती होती ती आता एक्सटेंड केली. मार्च
16/2026 ओके. त्यानंतर मग तलाठीची जी भरती आहे डेफिनेटली आपल्याला एक मार्च एप्रिलमध्ये वगैरे आपल्याला बघायला मिळू शकतं. तर तेच मी याच्यामध्ये सांगतो की MPSC अजूनही क्लिअर करत नाही की बाबा आम्ही कुठली परीक्षा घेऊ शकतो, कुठली परीक्षा नाही घेऊ शकत. ओके, यावर सुद्धा MPSCनी फटाफट आपल्याला काहीतरी एक परिपत्रक काढून या परीक्षा MPSC घेणार, आयोग घेणार आहे, या परीक्षा मे बी TCS, IBPS वॉट एव्हर इट मे बी कोणी दुसरे जो एक्झामिनेशन कंडक्टिंग बॉडीज आहे त्या घेतील. अशा पद्धतीचं काहीतरी एक परिपत्रक त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे. ओके, आता पुढचं बघू. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघू शकता तुम्ही काय दिलेलं आहे की हे बघा MPSCमध्ये बघा 3 फेब्रुवारीची डेट आहे, एक न्यूज आहे. MPSCमध्ये मोठ्या बदलाचे संकेत. केरळनंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भेटीमध्ये दडले तरी काय. बघा आता याच्याविषयी आपण बघूया. ओके, याला जर ओपन केलं तुम्ही तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पकडलेल्या परीक्षा निकाल ही मुलाखती. याच्यावर तोडगा काढण्यासाठी बघा आता त्याच्यावर काय केलेलं आहे की बाबा बऱ्याच वेळी जे शिष्टमंडळ आहे त्यांनी याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की MPSCला ओके जे UPPSC म्हणजे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि KPSC म्हणजेच केरला पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, ह्या दोन्हीही राज्यामध्ये बेसिकली केरळ राज्यामध्ये सगळ्या एक्झाम KPSC घेते. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे कुठलीही TCS IBPS नावाचा प्रकार नसतो. ओके, आता जर MPSCकडे जर एक्झाम गेल्या सगळ्या तर याच्यामध्ये सर्वात पहिलं तर तुमची जी फीज असते, जसं IBPS TCSमध्ये 1000 रुपये द्यावं लागतं, याच्यामध्ये तुमची फीज कमी होऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला एक पारदर्शकता तुम्हाला बघायला मिळेल. पारदर्शकता म्हणजे काय की बाबा जे आपण विश्वास ठेवू शकतो किंवा याच्यामध्ये कुठलीही धांदली होणार नाही. ओके, आता TCS बेसिकली पहिलं ऑनलाईन पोर्टल होतं, तिथे पण धांदली झालं. त्याच्यामुळं मग त्यांनी काय केलं की ते हे करून नेक्स्ट दुसरं TCS IBPSकडे दिलं. मग तिथेसुद्धा वेगवेगळ्या न्यूज यायला लागल्या की नाही बाबा तिथेसुद्धा धांदली झाल्या, हे झाल्या वगैरे. ओके, या न्यूज आहेत. ओके, पत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कुणावर काही शंका घेत नाही. ओके, लक्षात ठेवा, हे पेपर आणि याच्यामध्ये वगैरे सगळे पेपर फुटीचे वगैरे प्रकार तुम्ही बघितले असेल. तर याच्यामध्ये जर MPSCकडे गेलं तर फीज येणार. ओके, फीज कमी होऊन जाणार तुमची. याच्यामध्ये एक नॉर्मलायझेशनचा जो प्रकार आहे तो सुद्धा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन बघायला, कारण MPSC काय करते एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेते. ओके, हे एक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये पारदर्शकता. ओके, पारदर्शकता तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, म्हणजेच याच्यामध्ये तुम्ही कुठलेही डाऊट करू शकत नाही. ओके, आता तुम्हाला एवढं सांगतो, आता मागं UPSCनी एक्झाम घेतली होती ESIC नर्सिंग ऑफिसरची. ओके, यामध्ये आमचे जवळपास 5 ते 6 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले. ओके, जे फुल्ली लर्न नेक्स्ट नर्सिंगचे LNN अकॅडमीचे जे स्टुडंट होते नर्सिंग ऑफिसर म्हणून UPSCनी कंडक्ट केली होती एक्झाम. ओके, लक्षात ठेवा. सेम लाईक दॅट आता आपल्याला बघायला मिळू शकते की MPSCकडे DHS DMER जाऊ शकते. आता तुम्हाला आत्ताच कालच्याच याच्यामध्ये तुम्हाला तलाठीची गेलेली तुम्हाला दिसत आहे. तर सेम लाईक दॅट आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, अजूनही कन्फर्म नाही. MPSC बेसिकली आपल्याला सांगणार नाही की बाबा हे झालं, सडनली आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळू शकते. ओके, MPSC कधी उघडपणे कुठल्या गोष्टी सांगत नाही. बट आपली अशी कडकडीची हे आहे की बाबा MPSCनी क्लिअर केलं तर आपल्याला कळेल की पेपर पॅटर्न काय असेल. ओके, ह्या पद्धतीने. ओके, आता जर तुम्ही याच्यामध्ये जर विचार करायला गेला की बाबा सर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये इथं बघू शकता तुम्ही की बाबा हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे केरळ बैठकीत काय झालं. तर केरळ बैठकीमध्ये सगळ्या एक्झाम कोण कंडक्ट करतं याच्यामध्ये वाचू शकता तुम्ही की 1 जानेवारी 2026 नंतर गट ब गट कच्या सर्व भरती MPSCकडून करण्यात होणार आहे. MPSCने कारवाई सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा, केलेली आहे सुरुवात, म्हणजे बाबा नाही आता MPSC एक्झाम कंडक्ट करणार. केरळ राज्यातील सर्व परीक्षा केरळ लोकसेवा आयोगामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे MPSC सदस्य काही अधिकारी नुकतीच केरळ आयोगाची भेट देऊन तेथील परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला. त्यावेळी सकारात्मक बैठक घेण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे सर्व राज्यातील सर्व परीक्षा MPSC मार्ग होण्याची दाट शक्यता आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे एक बघू शकता. त्यानंतर इथं बघू शकता की भेटी संदर्भात यांचं काय म्हणणं आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष हे सुद्धा 2 फेब्रुवारी MPSCच्या कार्यालयास भेट दिली. याच्यातसुद्धा त्यांनी म्हणजे सगळंच MPSCची सर्वोत्तम कार्यपद्धती तंत्रज्ञान सगळे यांनी सांगितले. आयोगाचे जे अध्यक्ष MPSCचे डॉक्टर अभय वाघ व सदस्य राजू निवतेकर यांनीसुद्धा सगळी माहिती त्यांनी उपस्थित होती आणि सगळ्यांनी या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता. परीक्षा ही गोपनीय बाब आहे असल्यामुळे तुर्तास विषयास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरून मला एवढं कळतं की बाबांनो तुम्ही तयार राहा. MPSC कधीही बॉम्ब टाकू शकणार. ओके, MPSC कधीही बॉम्ब टाकू शकणार की बाबा तुमची DHS तुमची DMER ओके याची जी भरती आहे, मला असं आय डोंट नो पण गट फिलिंग असं वाटतं की नाही बाबा हे MPSCकडे जाण्याचे मॅक्सिमम काय आहे
व्हॉट वी से एक प्रोबॅबिलिटी आहे. ओके, लक्षात ठेवा. आता TCS IBPS TCSचा जर हे झालं काय म्हणते त्यांचा जो कार्यकाळ होता तो संपलेला आहे. ओके, आता जर गेलं तर KPSCमध्ये तुम्हाला आता DMERची जी एक्झाम असते आपली DMER स्टाफ नर्स किंवा DHSची. ओके, आता तुम्ही बघू शकता DMER आणि DHSचा जो पॅटर्न होता आपला. ओके, DMERमध्ये सध्याचा पॅटर्न हा काहीतरी 40 नर्सिंगचे आहे आणि बाकी नॉन नर्सिंगचे आहे. DHSमध्ये 80 नर्सिंगचे आहे आणि 20 नॉन नर्सिंगचे आहे. ओके, बट आता KPSCमध्ये काय होतं, KPSC केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये नर्सिंगची एक्झाम एकच बॉडी कंडक्ट करते. एकच बॉडी कंडक्ट करतं. यामध्ये 120 MCQची एक्झाम असते. लक्षात ठेवा, 120 MCQची एक्झाम असते. लक्षात ठेवायचं. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह मला नाही माहिती किती असतात, मी अजून त्याच्यावर अभ्यास केलेला नाही, बट 100% मी फाइंड आउट करेन याच्याविषयी. ओके, बट 120 मार्काची एक्झाम असते. ओके, जवळपास तुम्हाला 2.5 तास 2 ते 2.5 तास हे सोडवायला मिळतं. ओके, यामध्ये फुल्ली याच्यामध्ये 110 जे MCQज असतात हे तुमचे नर्सिंगचे असतात. ओके, आणि 10 MCQ हे GK आणि करंट अफेअर्सला असतात. ओके, कशामध्ये आपल्या KPSCमध्ये. आणि त्यानंतर जर तुम्ही UPPSCची जी गोष्ट केली म्हणजे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जर करायला गेला तुम्ही, तर इथे नर्सिंगचे क्वेश्चन किती असतात, याच्यामध्ये 170 MCQज असतात. ओके, 170 मार्काची एक्झाम असते. MCQज असतात, एका मार्काला एक. ओके, इथे सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह मला नाही माहिती, बट मी 100% तुम्हाला फाइंड आउट करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ओके, आता याच्याविषयी भरपूर लोक व्हिडिओ बनवतील, बट माझा जो व्हिडिओ आहे पहिला असणार आहे नर्सिंग क्षेत्रासाठी. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये 120 MCQ जे असतात ते कुणाचे असतात, हे नर्सिंगचे असतात. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये जे 30 MCQ हे GK आणि GSचे असतात. ओके, लक्षात ठेवा, GK आणि करंट अफेअर्सचे असतात. ओके, आणि 20 MCQ हे हिंदीचे असतात. तर इथे आपण मराठी पकडू शकतो. तर हा पॅटर्न आहे. तर मे बी मला असं वाटते की लक्षात ठेवा, जे होणाऱ्या एक्झाम आहे MPSCकडे जर गेल्या आणि UPPSCमध्ये प्री आणि मेन्स अशी एक्झाम होते, म्हणजे प्री जे क्वालिफाय होतील त्यांना मेन्स एक्झाममध्ये जायला मिळतं. ओके, UPPSCमध्ये. बट केरलामध्ये सिंगल एक्झाम असते. ओके, सिंगल एक्झाम असते 120ची. लक्षात ठेवायचं. ओके, आणि दोन्ही एक्झामचा जवळपास 6 महिन्यामध्ये रिझल्ट येतो. लक्षात ठेवा, 6 महिन्याच्या आसपास रिझल्ट देतात. सो लक्षात ठेवा, 120 मार्काची एक्झाम आहे KPSCमध्ये. सिंगल एक्झाम असते, डायरेक्ट रिक्रुटमेंट असते. ज्याला जास्त मार्क मिळतील, मेरिट मिळतील, त्याच्यापर्यंत त्याचं सिलेक्शन होतं. ओके, बट UPPSCमध्ये प्री असते आणि मेन्स असते. जे प्री क्वालिफाय होतात ते मेन्समध्ये जातात. ओके, मी तुम्हाला जो पण सांगितलं हे प्री विषय सांगितलं, 170 MCQज असतात प्रीमध्ये. तर मेन्स विषय मी एवढं फाइंड आउट केलेलं नाही. ओके, डेफिनेटली आपण पुढे फाइंड आउट करू. सो आता 120 पैकी आता लक्षात ठेवा, इथे तुम्हाला सांगितलं की सगळे नर्सिंगचे असतात. ओके, आणि सिंगल स्टेज एक्झाम असते. तर मे बी भविष्यामध्ये जर आपल्यामध्ये जर हा मॉडेल जर त्यांनी कंडक्ट केला, कुठला हावाला जर एक्झाम जर KPSCला त्यांनी स्टडी केलं आणि UPPSCला जर त्यांनी अभ्यास केला, तर लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मोठा भाग, ओके, एक जवळपास 60 to 70% जे MCQ येतील हे तुमचे नर्सिंगचे असतील. ओके, लक्षात ठेवा, जर असं जर केलं तर. कारण आयोग काय म्हणतो, आयोगाचं म्हणणं आहे की आपल्याला गणिताचं काय लेणं देणं आहे, नर्सिंगमध्ये गणिताचं काय लेणं देणं आहे, मराठीचं काय लेणं देणं आहे. ओके, ठीक आहे. जर आपल्याला जर करायचंच आहे आपल्याला, ओके, इंटेलेक्टच बघायचं तर GK GS ठेवतील. ओके, एक GK आणि करंट अफेअर्स तुम्हाला ठेवू शकतात इथे, बट मराठी, इंग्रजी आणि गणित याच्याशी तुमचा काही संबंधच नसतो. खरं सांगायचं, यू आर इन मेडिकल प्रोफेशन. आता तुम्ही जो MPSCची डॉक्टरांची एक्झाममध्ये बघा, त्याच्यामध्ये असलं काही नसतं. ओके, लक्षात ठेवा. तर मला सांगण्याचा पर्याय आहे की येणाऱ्या एक्झाम्समध्ये 60 to 70, मी कुणालाही इथे हे करत नाही, दिस इज प्रोबॅबिलिटी. हे सुद्धा जे सांगतोय तीही प्रोबॅबिलिटी आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा, फालतू मला मेसेजेस कॉल करायचा नाही. कारण बरेच लोक काय करतात, पूर्ण व्हिडिओ बघत नाही मला मेसेज करतात. ओके, सो हे तुमच्यासाठीच बनवतो, हे माझ्यासाठी नाही बनवत. तर 60 ते 70 MCQज या % जो सिलेबस असेल हा नर्सिंगचा असणार, आणि उर्वरित जो सिलेबस असेल म्हणजे 30% सिलेबस हा तुम्हाला नॉन नर्सिंगचा बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये GK आणि करंट अफेअर्स हे 100% तुम्हाला बघायला मिळेल. पुढचं मला नाही माहीत. ओके, जे मराठी, इंग्रजी, गणिताविषयी मला नाही माहिती याच्यामध्ये ॲड होतील नाही होतील. ओके, बट हे सगळं मी या सगळ्या गोष्टींवरून सांगत आहे. ओके, एकदा कसं आहे, एकदा KPSC आणि UPPSCचं तुम्ही सुद्धा पेपर वगैरे बघून घ्या, त्या पद्धतीनं कसं काय असतं. आणि यामध्ये कधी जर MPSCकडे जर पेपर गेला तर पेपर कसा बनेल, हा क्वेश्चन असेल जसे MPSCमध्ये ABCD असतं, तो याच्यामध्ये क्वेश्चन असतो की A+B बरोबर आहे, C+D बरोबर आहे, असे प्रकारचे MCQ, डिरेक्ट MCQ तुम्हाला बघायला मिळत नाही, असे MCQ बघायला मिळतात. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, कारण आत्ताच UPSCची एक्झाम झाली होती मागच्या 2024मध्ये, त्यावेळी हे सेम हा प्रकारचे MCQ आपल्याला बघायला मिळाले होते आणि आपले भरपूर स्टुडंट याच्यामध्ये सिलेक्ट झाले. अख्ख्या महाराष्ट्र, अख्ख्या ऑल ओव्हर इंडियामध्ये 1800 स्टुडंटची रिक्रुटमेंट होती. ओके,
लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून सुद्धा आपले बरेच स्टुडंट UPSC ESICमध्ये नर्सिंग ऑफिसरमध्ये सिलेक्ट झाले. ओके, ठीक आहे. सो एनिवे तुम्हाला फक्त एक आयडिया द्यायची होती की परीक्षा आयोगाकडे जाऊ शकते आणि आयोगाकडे गेली तर काय होऊ शकतं. ओके, तुम्हाला मी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. ओके, तर हा पॅटर्न आहे. बट आता मुद्दा राहिला की सर मग आम्ही काय करायचं, आता आम्ही काय मराठी इंग्रजीचे क्लासेस लावलेले आहे, हे लावले ते लावले, मग ते सोडायचे का? नाही, तुम्ही ते सोडू नका. जोपर्यंत ॲडव्हर्टाईजमेंट येत नाही तोपर्यंत तुम्ही जिथे क्लासेस करत आहात, तुम्ही जिथे शिकत आहात, तुम्ही जे वाचत आहे ते कंटिन्यू ठेवा. एक्झाम TCS घेऊ द्या की MPSC घेऊ द्या, तुम्हाला नर्सिंग बेस्ट ऑफ बेस्ट करावं लागेल. नर्सिंग चांगलं, सर्वात बेस्ट 100% तुमचं नर्सिंग क्लिअर पाहिजे बाबांनो. म्हणूनच तुम्हाला मी थेरीवर प्राधान्य, थेरी शिका. फक्त MCQ शिकून दिमाग खराब करू नका तुम्ही स्वतःचा. ओके, सो थेरी क्लिअर करा. थेरी केलं ओके, तर त्याच्यातून MCQ तुम्हाला इझिली सॉल्व करता येणार नाही. सोबतच GK आणि करंट अफेअर्स आहे हे जरा वाचत राहा आणि तुमचं मराठी, इंग्रजी, गणित व्हॉटेवर इट मे बी, जो TCSचा जो पॅटर्न होता मागच्या एक्झामचा त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करत राहा. ओके, सध्या मी असं म्हणतच नाही की बाबा टेस्ट सिरीज आहे आपल्या, लर्न नेक्स्ट नर्सिंगच्या कोर्सेस आहे म्हणजे हे घेऊ नका ते घेऊ नका. बघा, आपल्याला अभ्यास करत राहायचा आहे. जो मागचा पॅटर्न होता 2023चा त्यानुसार तुम्ही अभ्यास करत राहा. जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट येईल आपल्याला जवळपास 2 महिने डेफिनेटली अभ्यास करायला पुन्हा मिळेल. 2 ते 3 महिने आयोग पटकन एक्झाम घेणार नाही, आपल्याला वेळ भेटेल. ओके, त्यावेळी आपण त्यानुसार अभ्यास करू. पण सध्या तुमचं नर्सिंग चांगलं करा. बाकीचे जे सब्जेक्ट तुम्ही वाचत आहे त्यालासुद्धा तुम्ही वाचत राहा. मी असं नाही म्हणत काही सगळं सोडून द्यायचं नाही, ते पण करायचं आणि हे पण सुद्धा करायचं. ओके, ठीक आहे. आणि येणाऱ्या सगळ्या नर्सिंगच्या परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत राहायचं, फॉर्म भरायचं, परीक्षा द्यायचं आणि तुमचा जो स्कोर आहे तो डे बाय डे तुमचा इन्क्रीज झाला पाहिजे. ऑलवेज तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज इट फ्रॉम मी. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा मित्रांसोबत, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका, कारण चॅनलवर सगळे अपडेट सर्वात पहिलं आणि सर्वात चांगलं आणि सर्वात करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला इथेच मिळेल. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.